नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मंजिरीने दबक्या पावलाने घरातून बाहेर पडत असते. अंबिकाला थोडासा डाऊट येतो आणि म्हणते, आई आत्ता सध्या कुठं निघाले आहेत एवढ्या दबक्या पावलांनी, काही कळायला मार्गच नाही. मंजिरी इकडे तिकडे पाहते, कोणीच नसतं तिथे आणि ती मार्जरीकडे जायला एवढ्या रात्रीची निघालेली असते आणि तिथून ते जाणार तोपर्यंत अंबिका तिला पाहते. म्हणते, मला आत्ता सध्या वेदा एकटीच असेल रूममध्ये, मी जाते. तोपर्यंत तिला अनन्या दिसते, तिथेच ती थांबते. म्हणते, अनन्या तर हितच आहे, पण वेदा एकटीच असणार ना रूममध्ये, जाते मी तिच्याकडे. पण ही वेदा असते मीरापाशी धावत पळत जाते वेदान. म्हणते, आई अगं तुला गोष्ट एक विचारायची आहे की तुझं आणि बाबांचं काही भांडण वगैरे झालं आहे की काय गं? तो पण मीरा म्हणते, नाही गं वेदा बाळा, असं काही झालेलं नाही आहे, तू काही काळजी करू नकोस. वेदा म्हणते, आई तू माझ्यापासून काही लपवू नकोस बरं का, मला चांगलं ठाऊक आहे की तू आणि बाबा दोघंजणी खूप भांडला आहात. तोपर्यंत मीरा तिची समजूत काढते. म्हणते, कसं आहे नाही वेदा बाळा, तू मोठी झालीस ना की सत्य आणि असत्यामधील त्यातला फरक तुला आधी कळायला पाहिजे आणि तुला कुठलं नक्की करायचे, सत्याच्या मार्गाने चालायचं आहे का असत्याच्या मार्गाने चालायचं आहे. नेहमी सत्याच्याच मार्गाने बाळा चालायचं. तो अथर्व वेदाला जवळ घेतो. म्हणतो की तुझी आई जी काय बोलते ते खरं बोलते, पण शेवटी कसं आहे ना, सत्यही खरंच असतं, तेही बरोबर आहे तिचं. पण आपलं भ्रमित झालेली काही लोकं असतात ना, ती एकदम त्यांचा गैरसमज करून बसतात आणि तेच मनात धरून ते राग वेद सगळं अहंकार धरतात मनामध्ये. मीराला खूप राग येतून ती अथर्वशी पुन्हा एकदा भांडायला जाते. तोपर्यंत वेदा म्हणते, आईन बाबा शांत व्हा, मी आहे ना इथे आणि दोघांनी अजिबात काही भांडायचं नाही आहे, आज मी तुमच्याबरोबरच झोपणार आहे. हे सगळं ह्या तिघांचं बोलणं अंबिका लांबून पाहत असते आणि म्हणते की वेदा म्हणते, मी इथेच झोपणार आहे, तुम्ही दोघंजणी मी इथून गेली ना पुन्हा एकदा भांडायला चालू कराल. तोपर्यंत दोघांना म्हणते, दोघांनी एकमेकांनी माझा हात पकडा, इकडे तोंड करून झोपा, असं काही भरपूर ती सांगते. आणि अंबिका तिचं ते पाहून खूप कौतुकाने म्हणते, माझी वेदा बाळ किती हुशार झाले आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि परत इथे काय घडतं म्हणजे ही नर्मदा, दामोदर, माया असतात, अजिता असतात, हे तिघीजणी बोलत असतात. म्हणतात की ती मंजिरी आली होती ना, माझा गळा दाबला, अजित गळा दाबला, तुला माहिती आहे का? तोपर्यंत अजित म्हणतो, नाही गं मला माहीत नाही आहे, मी कुठं गेलो होतो. अगं अरे तू नव्हता ना घरात, तेव्हा हे सगळं काही घडलं आहे. आणि का दाबला असेल त्या बाईनी गळा? आणि कारण की ते मीराची मी साथ दिली म्हणून, ह्या कारणासाठी. शेवटी घरातल्यांनी भले तिच्यावरती विश्वास ठेवला, त्या मंजिरीवरती, माझ्यावरती नाही ठेवला, पण त्यासाठी सत्य मी सांगितलं ना, त्यासाठी तिने माझं येऊन गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आणि हेच बोलणं ऐकते अंबिका एकदम तावातावाने मीराकडे जाते. म्हणते की अगं मीरा, तुला माहिती आहे का, आईने तुला सांगितले का? मीरा म्हणते, काय गं ताई, काय बोलायचं आहे काय तुला? अगं तुला सांगितले का म्हणजे मायाचा ना आपल्या आईने गळा दाबला. मीरा म्हणते, काय, मला तर काही माहीत नाही आहे. आणि ताई तुला कसं काय माहीत पडलं? अगं मी ना आता माया आजीतला सांगत होते, ती मी ऐकत होते, तेव्हा मला माहीत पडलं. तोपर्यंत ते मार्जरी तर गेलेली असते, म्हणजे मंजिरी मार्जरीकडे गेलेली असते. मार्जरीला म्हणते, मार्जरी तू जो काही विधी मला सांगितलं होता त्याचा दुसरा टप्पाही मी पूर्ण केला आहे, मला सुरक्षा कवच कधी भेटणार? लवकर दे मला सुरक्षा कवच. तोपर्यंत मार्जरी म्हणते, मंजिरी एवढी गडबड करणं खूप धोक्याची गोष्ट आहे तुझ्यासाठी. आणि एक गोष्ट मला सांग, कुवारिका कन्या तुझ्यासाठी पाहिजे, ती पूजासाठी तुला जो काही पूजा विधी करायचा आहे ना, तो संध्याकाळी नाही, तुला दिवसाचा तो करायचा आहे, तुझ्या घराच्या दक्षिणेच्या दिशेला, आणि ते कुवारिका मुलगीबरोबरच करायचे. तोपर्यंत मंजिरीच्या डोक्यामध्ये येते, कुवारिका मुलगी म्हणजे ती आपली वेदा.
आणि वेदा ही ते मीरापाशी किचनमध्ये खूप बडबड करत असते. म्हणते की आई अगं तुला एक गोष्ट मला सांगायचं आहे. भरपूर अशी बडबड करत असते. मीरा म्हणते अगं त्रास देऊ नकोस बाळा मला, जा अभ्यास तरी कर, नाहीतर तू तिथे खेळ तरी, दोन्हीपैकी एक काहीतरी कर. तोपर्यंत वेदा असं म्हणताच मंजिरी येते. मंजिरी म्हणते वेदा बाळा काय करतेस? मंजिरीचं हे काही रूप मीरा ती पाहते आणि तिला थोडंसं वेगळंच वाटतं की ही बाई काहीतरी करणार आहे आता. वेदा रूममध्ये गेल्यानंतरनं वेदाला बेशुद्ध करते, बेडच्या खाली ढकलते. तोपर्यंत दादासाहेब आणि अथर्व येतात. पाहूयात आपण येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होतंय. ही मंजिरी वेदाबरोबर ती विधी करू शकेल का? मीरा सगळ्यांसमोर ती विधी करताना सत्य बाहेर आणू शकेल का? काय होतंय काय पाहूयात आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.